मुंबईतील घडामोडी जाणून घेतल्या आता जरा जाऊयात आपण पुण्यामध्ये पार्टी प्रकरण जे आहे ते समोर आल्यानंतर आता पोलिसांची कारवाई समोर आलेली आहे। तुळापूरमधील पार्टी झालेला बंगला लोणीकंद पोलिसांनी सील केलाय। पंचनामा करून पोलिसांनी नोटीसही लावलेली आहे। 78 जणांवरती गुन्हे दाखल झाले तर 29 जणांच्या रक्ताचे नमुनेही तपासलेत। इतरांची चौकशी करून नोटीस देऊन त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे। तर पुण्यातील पार्टीचं हे सगळे अपडेट्स आपण जाणून घेतोय। अनेकांची चौकशी त्या ठिकाणी सुरू होती आणि आता त्यांची चौकशी करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे। तर पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई सुद्धा केली आहे। पोलिसांनी 23 जणांच्या रक्ताचे नमुने घेतलेत आणि सर्वांच्या रक्ताचे नमुने घेतले असल्यानंतर ते प्रयोगशाळेत पाठवलेत। अंमली पदार्थांचं सेवन झालंय का याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे। दरम्यान पुण्यातल्या याच प्रोजेक्ट एक्स पार्टी बाबत नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। आयोजकांनी सोशल मीडियावरती या पार्टीची मोठी जाहिरात केली होती, मात्र पोलिसांना समजू नये यासाठी पार्टीचं लोकेशन शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आलं। पार्टी सुरू व्हायला फक्त 5 तास शिल्लक असताना सहभागी तरुणांच्या मोबाईलवरती लोकेशन पाठवण्यात आल्याचा दावा केला जातोय आणि या पार्टी प्रकरणात अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत। यातला पहिला प्रश्न म्हणजे 156 पैकी फक्त 78 जणांवरच कारवाई का करण्यात आली आहे। पोलिसांनी फक्त 78 जणांवरच गुन्हे का दाखल केलेत, तर उर्वरित अर्ध्या लोकांना सोडण्यात का आलेलं आहे असाही एक प्रश्न आहे। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी हा प्रश्न विचारलाय। फक्त 29 लोकांची टेस्ट केली गेली। आता प्रश्न असा उरतोय की जर 156 लोक होते तर 156 वर गुन्हे का बरं दाखल झाले नाही? गुन्हे फक्त आणि फक्त 78 लोकांवरच का? आणि 78 लोकांवर गुन्हे दाखल करूनही त्यातल्या फक्त 29 लोकांची टेस्ट का होते? असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा IT क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात अशी तर मुलं नाहीत ना। पोलीस असं सांगतात की या प्रकरणामध्ये एक्साइज डिपार्टमेंटची परमिशन घेतली गेली होती, पण मग एक्साइज डिपार्टमेंटची परमिशन घेतली तर तो कागद कुठे आहे? तो कागद पब्लिक झाला पाहिजे। तर या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, तपास कुठपर्यंत आलेला आहे आणि तपासावरती प्रश्नचिन्ह का उपस्थित होत आहे? वैष्णवी, तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणं साहजिक आहे, कारण की या पार्टीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाले होते। मात्र फक्त 78 जणांवर या प्रकरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे। 23 ते 29 जणांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि हे रक्ताचे नमुने जे आहेत ते प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहेत। या लोकांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का हे या रक्ताच्या नमुन्यांचा जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा समोर येणार आहे। मात्र सगळ्यांचे रक्ताचे नमुने का घेतले गेले नाहीत असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। ही जी हाऊस पार्टी झाली, या हाऊस पार्टीमधून दारू असेल, गांजा असेल किंवा इतर ज्या नशेच्या वस्तू असतील, जवळपास 85 लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केलेला आहे। खरं तर ही मोठी कारवाई आहे। आता लोणीकंद पोलिसांनी ज्या बंगल्यामध्ये ही सगळी पार्टी पार पडली, हा बंगला देखील सील केलेला आहे। लोणीकंद पोलीस असतील किंवा पुणे पोलिसांची गुन्हे शाखा असेल, हे समांतर या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। मात्र आपण आत्ताच पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या सगळ्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। पहिली गोष्ट, हे जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते सगळ्यांवरती गुन्हे दाखल का केले गेले नाहीत आणि सगळ्यांचेच रक्ताचे नमुने का घेतले गेले नाहीत असा हा प्रश्न उपस्थित होतोय। आता यावर पुणे पोलीस काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या कळतंय की 23 ते 29 जणांचे रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि 78 जणांवर या प्रकरणात आता गुन्हा दाखल केलेला आहे। आणि गुन्हा जे दाखल केलेले आहेत ते प्रामुख्याने या पार्टीचे आयोजक असतील किंवा या पार्टीत बाउन्सर वापरले गेले होते, या पार्टीत जे सुरक्षा रक्षक वापरले गेले होते यांच्यावर हे गुन्हे दाखल केलेले आहेत। तर या पार्टीचं अनाउन्समेंट अगोदरच केलं होतं, ऑनलाईन पद्धतीने या पार्टीचं बुकिंग देखील केलं असल्याचं आता पोलीस तपासात समोर येत आहे। आणि या दरम्यान मोठी रक्कम देखील या पार्टीच्या आयोजकांनी गोळा केली असल्याचं देखील समोर येते। आता गुन्हे शाखेकडून या सगळ्यात सखोल चौकशी सध्या सुरू आहे। मात्र अनेक नेत्यांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सध्या प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वैष्णवी, अर्थातच अजिंक्य, पोलिसांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, म्हणून
आता या प्रकरणाकडे संशयाच्या दृष्टिकोनातूनही बघितलं जात आहे. मात्र तपासावरती लक्ष असेल. धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी.